दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी लेबर कॅम्पची पाहणी केली आहे। ठाण्यातल्या लेबर कॅम्पमध्ये रात्री पोलिसांनी चौकशी केली होती। तर हा लेबर कॅम्प बांगलादेशी लोकांचा अड्डा असल्याचं यावर सोमय्यांनी म्हटलंय। माहिती मिळाली की हा बांगलादेशीचा अड्डा आहे। हे पहा 5 लोकांचा अर्धा डझन लोकांचं मी जर नाव विचारली सगळं बांगलादेशी नाव आहे। मालदा आणि तिथून आले असं म्हणतात। कोणतेही व्यवस्थित कागद नाही आहे। आधार कार्ड याला फुल प्रूफ आयडेंटिटी कार्ड म्हटलं जात नाही आणि म्हणून मी पोलिसांना सोबत घेऊन आलोय। तिथल्या लोकल पोलीस ऑफिसरवर जबाबदारी टाकली आहे। या सगळ्यांचा या वस्तीत ताबडतोब कॉम्बिंग व्हायला हवं। नाम क्या बताएं? एमडी अलाउद्दीन। और कौन से जिले के? किशनगंज। किशनगंज। आपका नाम क्या? मासरेकुल आलम। कौन सा गांव? मालदा टाउन। सदीकुल इस्लाम। कहाँ रहते हो? यहाँ पे रहता हूँ, मालदा जिला डिस्ट्रिक्ट है। आपका? ये सगळे बांग्लादेशी हैं। यहाँ पर बांग्लादेशियों को कंस्ट्रक्शन कॉन्ट्रैक्ट करके रखा गया है। सगळ्यांचे बोगस पेपर आहेत। इथे दर शनिवारी बाजार पण भरतो या इलिगल लोकांचा आणि कॉम्बिंग ताबडतोब झालंच पाहिजे आजच्या आज। हे सगळे बांगलादेशी आहेत। मला आता लक्षात आलंय की या ज्या कंस्ट्रक्शन साइटवर मोठ्या प्रमाणात बांगलादेशी लेबर चीप लेबर आहे म्हणून कंस्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टर काम देत आहे। आणि मला विश्वास आहे की इथून जो मोहम्मद शहजाद तिथला बांगलादेशचा आहे आणि त्याच्यावर हल्ला करणारा तो इथेच राहत होता। या लोकांनी त्याला शरण दिलं होतं आणि मला विश्वास आहे की पूर्ण कॉम्बिंग करून या सगळ्या बांगलादेशी लोकांना पकडलं जाणार।